देवाला खऱ्या अर्थाने समजून घेणं शक्य आहे का? फक्त आपल्या बुद्धीने, आपल्या तर्काने, की यासाठी काहीतरी वेगळं लागतं? आज आपण याच एका मूलभूत विषयावर बोलणार आहोत, देवाचं प्रकटीकरण. देव स्वतःला कसं प्रकट करतो आणि आपण त्याला कसं ओळखू शकतो? चला हे समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत मानवी बुद्धी आणि ईश्वरी प्रकटीकरण यातल्या फरकाने. त्यानंतर आपण पाहू की आपल्या विश्वासाचा खराखुरा पाया, तो खडक कोणता आहे. मग एकाच देवाने स्वतःला 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये कसं प्रकट केलं हे समजून घेऊया. आणि शेवटी देवाच्या कधीही न बदलणाऱ्या स्वभावावर बोलूया. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बुद्धी विरुद्ध प्रकटीकरण. देवाला जाणून घेण्याचे हे 2 पूर्णपणे वेगवेगळे मार्ग आहेत. इथे बघा, या 2 मार्गांमधला फरक किती स्पष्ट आहे. जरा एदेन बागेची कल्पना करा. तिथे 2 वृक्ष होते, आठवतंय? मानवी तर्क जो आहे तो ज्ञानाच्या वृक्षासारखा आहे. तो आपल्याला वादविवाद आणि अहंकार देऊ शकतो. पण जे देवाकडून येणारं प्रकटीकरण आहे ते जीवनाच्या वृक्षासारखं आहे. ते आपल्यात विश्वास आणि नम्रता निर्माण करतं. म्हणजे विश्वास हा काय निव्वळ डोक्याचा खेळ नाही. आणि हेच आपल्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जातं. खरा ख्रिस्ती धर्म म्हणजे कुठल्या तरी संस्थेचा किंवा चर्चचा सदस्य होणं नाही, तर ते आहे देवाच्या वचनाचं एक वैयक्तिक, थेट हृदयाला भिडणारं प्रकटीकरण. बरं, मग जर विश्वास हा बुद्धीवर किंवा तर्कावर अवलंबून नसेल, तर मग चर्चचा, मंडळीचा, आपल्या विश्वासाचा खरा पाया तरी काय आहे? चला यावर बोलूया. हाच तो प्रश्न आहे. मंडळी नक्की कशावर बांधली आहे? एखाद्या व्यक्तीवर, काही परंपरांवर, की कोणत्या तरी वेगळ्याच गोष्टीवर? शास्त्र काय सांगतं ते पाहूया. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट घडते. येशू पत्रसाला विचारतो, मी कोण आहे? आणि पत्रस जे उत्तर देतो ते त्यानं कुठल्या शाळेत शिकलेलं नव्हतं. येशू स्वतः सांगतो की हे ज्ञान त्याला माणसाकडून नाही, तर थेट स्वर्गातून प्रकट झालं आहे. आणि मग तो म्हणतो, याच खडकावर मी माझी मंडळी बांधीन. तर मग हा खडक म्हणजे काय? पत्रस नावाची व्यक्ती नाही. हा खडक म्हणजे देवाच्या वचनाचं आत्मिक प्रकटीकरण. हे तत्व, हेच तत्व विश्वासाचा खरा भक्कम पाया आहे. या प्रकटीकरणाशिवाय खरा विश्वास उभाच राहू शकत नाही. याला अजून सोपं करून सांगतो. बायबलमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत त्यांना म्हणतात लोगोस. ते महत्त्वाचे आहेत, पण पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणाशिवाय ते फक्त काळ्या शाईतले शब्द राहतात, एक ऐतिहासिक गोष्ट. पण जेव्हा पवित्र आत्मा त्याच शब्दांना आपल्यासाठी जिवंत करतो, तेव्हा ते रेमा बनतं, म्हणजे एक जिवंत बोलणारं वचन. आणि आता आपण या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. एकच देव, पण तो स्वतःला 3 वेगवेगळ्या पदांमधून किंवा रूपांमधून प्रकट करतो. हे नक्की काय आहे? ही रचना पहा, किती अद्भुत आहे. हे देवाच्या आपल्या अधिक जवळ येण्यासारखं आहे. जुन्या करारात तो पिता म्हणून मनुष्याच्या वर होता, अग्नीच्या आणि ढगांच्या रूपात. मग तो पुत्र म्हणून मानवी देहाचा पडदा घेऊन मनुष्याच्या मध्ये राहायला आला. आणि आज तो पवित्र आत्मा म्हणून आपल्या म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या आत वास करतो. वरून, मध्ये आणि आता आत. शास्त्रवचन याला भक्तीचे मोठे रहस्य असं म्हणतं. तो देव जो आत्मा आहे तो शरीरात प्रकट झाला. अदृश्य देव दृश्य बनला. हेच पुत्राच्या रूपातील प्रकटीकरणाचं सार आहे. पण प्रश्न येतो की देवाला मानवी शरीर धारण करायची गरजच का पडली? याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. देव आत्मा आहे आणि आत्म्याला रक्त नसतं, तो मरू शकत नाही. पण पापांपासून मुक्तीसाठी रक्ताची गरज होती. म्हणून त्या अनंत देवाने स्वतःसाठी एक मानवी देह तयार केला, यासाठी की तो मानवजातीच्या तारणासाठी आपलं रक्त सांडू शकेल. आणि योहान यावर शिक्कामोर्तब करतो. तो म्हणतो, सुरुवातीला जो शब्द होता तोच शब्द देह बनला आणि आपल्यामध्ये राहिला. तो देह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः देवाचं प्रकटीकरण होतं. इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. आपण 3 वेगवेगळ्या देवांबद्दल बोलत नाही आहोत, अजिबात नाही. तर आपण एकाच देवानं वेगवेगळ्या काळात मानवजातीसाठी पार पाडलेल्या 3 वेगवेगळ्या कार्यांबद्दल, 3 वेगवेगळ्या भूमिकांबद्दल बोलत आहोत. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. या सगळ्या जुन्या गोष्टींचा, या ज्ञानाचा आजच्या काळाशी काय संबंध आहे? हा प्रकट झालेला देव आजही तसाच आहे का? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की देवाला आपलं वचन खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणाची गरज नाही.
तो स्वतःच ते सिद्ध करतो. जे वचन हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलंय ते जेव्हा आज आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होतं, तोच खरा पुरावा आहे, तोच खरा प्रकटीकरण आहे. आणि हे वचन हे तर देवाच्या न बदलणाऱ्या स्वभावाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तो काल जसा होता तसाच आजही आहे आणि कायम तसाच राहील. त्याचं सामर्थ्य, त्याची वचनं, त्याचं प्रेम काही बदलत नाही. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा सारांश काय? तो हाच की देवाला ओळखणं हे कुठल्याही प्रकारचं बौद्धिक काम नाही किंवा मानवी प्रयत्नांचं फळ नाही. ही एक भेट आहे, थेट स्वर्गातून मिळालेली एक अनमोल भेट. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. देवाचं हे प्रकटीकरण हे फक्त एका जुन्या बंद पुस्तकासारखं आहे की ते थेट आपल्याशी बोलणाऱ्या एका प्रेमपत्रासारखं आहे? याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या हृदयात शोधावं लागेल.